नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पौष महिन्याप्रमाणे श्रावणामध्ये सुद्धा आदित्य रानुबाईचं व्रत करण्याची पद्धत आहे. श्रावणामध्ये जितके रविवार येतील तितके रविवार आपल्याला हे व्रत करायचं असतं. तुम्हाला श्रावणातल्या रविवारी ऐकण्यासाठी म्हणून आदित्य रानुबाईची कथा सांगणार आहे. तर ही कथा तुम्ही संपूर्ण ऐका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणवयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतसील मातसील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सैचल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी, 6 रेगांचा मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा आणि त्या 6 गाठी द्याव्यात. पानफुलं व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशकांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागीच रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्याची खीर, लोणकडं तूप असावं. मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसावयास पाठ दिला. पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारदीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाठ दिला. पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणले. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी तिने मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, का आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे. तळ्याच्या पाळीला तो उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पांघरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून घेतला. घरी जाताच आईने विचारलं, मावशीने काय दिलं? दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिलं व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं.
तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पकरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दहाईची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला परसदारानं घरी नेलं. नाहू माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हकारा केला, डंकोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हता. वाटेने एक मोळी विके चालला होता. त्याला कहाणी ऐकावेस बोलावलं. तो मोळीवाला म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीने 6 मोते घेतले. 3 त्याला दिले व 3 आपल्या हातात ठेवले व मनभावे कहाणी सांगितली. त्याने मोठे भक्तीने ऐकले. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकलंस एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उठणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकावेस बोलावलं. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 मोती आपण घेतले. 3 माळ्याला दिले. राणीने मनभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलीत स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपण पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकावेस बोलावलं. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकाव्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठं असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितला आणि मग राणीने तिलाही वसा दिला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मांसाचा गोळा, हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पाल्या होता तो उताना केला. 6 मोत्या होत्या. 3 मोत्या त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. त्याने राणीस वसा विचारला. राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचारले. काळ चवा डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मांसाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुपर संपूर्ण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम सूर्याय नमः.